नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करू. चांगले लोक नेहमी दुःखी का असतात? तर पापी आणि ढोंगी लोक स्वतःचा आनंद का घेतात? हा असा विषय आहे ज्यावर अनेकदा चर्चा केली जाते. असे घडते यात काही शंका नाही, परंतु त्यामागे काही खोलवरची कारणे आहेत. आज आपण एका धार्मिक कथेद्वारे ही कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रिय प्रेक्षकांनो, आजची कथा अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की थोडा वेळ काढून शेवटपर्यंत ती काळजीपूर्वक ऐका. संपूर्ण कथा ऐकल्याने तुम्हाला जीवनाचे महत्त्वाचे धडे मिळतील, जे तुमचे भविष्य सुधारू शकतात. तर वेळ वाया न घालवता चला ही अद्भुत कहाणी सुरू करूया. एका छोट्या गावात कबीर नावाचा एक मुलगा राहत होता. दिवस रात्र त्याच्या सभोवतालच्या लोकांचे निरीक्षण करत असताना कबीर नेहमीच एका प्रश्नात गुंतलेला असायचा. त्याला लक्षात आले की जे इतरांना मदत करतात आणि सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालतात, त्यांना नेहमीच काहीतरी वाईटाचा सामना करावा लागतो. तर जे खोटेपणा, कपट आणि फसवणूक करतात, ते सहसा आनंदी आणि यशस्वी दिसतात. हा प्रश्न कबीराच्या मनात वारंवार येत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हते. तो विचार करत होता, हे काय आहे? असे का घडते? देव खरोखरच चांगल्या लोकांवर अन्याय करतो का? काही दिवसांनी एक प्रसिद्ध विद्वान महंतजी शहरात आले. त्यांच्या ज्ञानाची आणि प्रवचनाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू होती. कबीरने विचार केला की महंतजीकडून या प्रश्नाचे उत्तर का मिळवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर महंतजीकडे गेला. त्यांनी त्यांच्या चरणी आदराने नतमस्तक होऊन म्हटले, हे गुरुदेव, माझ्या मनात एक प्रश्न आहे, जो मला अनेक दिवसापासून त्रास देत आहे. मी पाहतो की जे लोक चांगले कर्म करतात, प्रामाणिकपणे जगतात आणि इतरांना मदत करतात, त्यांच्या आयुष्यात फक्त दुःखच असते. तर जे ढोंगी, खोटे बोलणारे आणि इतरांना नुकसान करतात, ते आनंद आणि यशात जगतात. असे का आहे? त्याचे ऐकून महंतजी हसले आणि म्हणाले, बेटा, जग दिसते तसे नाही. हे जग समजून घेणे सोपे नाही. ते दिसतं तसं नाहीये. ते समजणं सोपं नाहीये. हे जग खूप विशाल आणि गुंतागुंतीचे आहे. तुम्ही ते जितके समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तितके ते गुंतागुंतीचे होत जाते. पण मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो, जी तुमचा गोंधळ काही प्रमाणात दूर करू शकेल. एकेकाळी एक विधवा तिच्या 3 लहान मुलीसह एका शहरात राहत होती. तिचा नवरा तरुणपणीच वारला आणि तिच्या मुलांची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. तिला तिच्या 3 मुलींना वाढवण्याचा खूप त्रास होत होता. ती तिच्या मुलांना एकटी सोडल्याशिवाय काम करू शकत नव्हती. त्याशिवाय समाजाच्या टोमण्यामुळे तिचे दुःख आणखीन वाढले. त्या महिलेला कोणताही आधार नव्हता. ती तिच्या मुलींची काळजी घेत होती. तिला कसा तरी तिच्या पतीची आठवण येत होती. सततच्या काळजीमुळे ती आतून कमकुवत झाली. मुलाच्या भविष्याची काळजी घेत ती आजारी पडली. एके दिवशी तिची तब्येत इतकी बिघडली की तिचा अंत जवळ आला. मृत्यूच्या वेळी यमराजांनी त्यांचा नौकर चित्रगुप्त याला त्या महिलेचा जीव घेण्यासाठी पाठवले. चित्रगुप्त आला तेव्हा त्याने पाहिले की ती आजारी पडली आहे आणि तिच्या 3 लहान मुली तिच्या शेजारी बसून रडत आहेत. रडणाऱ्या मुलीची अवस्था पाहून चित्रगुप्ताचे हृदय वितळले. जर त्यांनी त्या महिलेचा जीव घेतला तर या निष्पाप मुलांचे काय होईल, असा विचार त्याला येऊ लागला. त्याची काळजी कोण घेईल? त्याला कोण आधार देईल? या विचाराने चित्रगुप्ताचे मन अस्वस्थ झाले. काही विचार केल्यानंतर त्यांनी त्या महिलेचा जीव न घेता यमलोकात परतण्याचा निर्णय घेतला. चित्रगुप्त यमलोकात पोहोचल्यावर यमराजांनी त्याला विचारले, चित्रगुप्त, तू रिकाम्या हाताने का परतलास? तू त्या महिलेचा जीव घेण्यासाठी गेला नाहीस? चित्रगुप्तने डोके टेकवले आणि उत्तर दिले, महाराज, मला माफ करा. मी इच्छा असूनही त्या महिलेचा जीव घेऊ शकलो नाही. मी तिथे पोहोचलो तेव्हा मला तिच्या 3 निष्पाप मुली तिच्या शरीराला चिकटून रडताना दिसल्या. जर मी त्या महिलेचा जीव घेतला असता तर या मुलीचे काय झाले असते? पृथ्वीवरील लोक स्वार्थी आणि क्रूर आहेत.
या मुलींना कोणीही आधार देत नाही. चित्रगुप्त पुढे म्हणाला, हे यमराज, मी तुम्हाला विनंती करतो की त्या विधवा महिलेला काही काळासाठी आयुष्य द्या, जेणेकरून ती तिच्या मुलीचे संगोपन करू शकेल आणि त्यांना स्वावलंबी बनवू शकेल. त्यानंतर तुम्ही तिचा जीव घेऊ शकता. चित्रगुप्ताचे असे शब्द ऐकून यमराज म्हणाले, हे चित्रगुप्त, या जगातले सर्व प्राणी एका निश्चित वेळी मरतात आणि कोणीही कोणाचे आयुष्य कमी करू शकत नाही, कोणीही आयुष्य वाढवू शकत नाही. ना तुम्ही ते कोणालाही देऊ शकता, ना तुम्ही ते वेळेआधी घेऊ शकता. नशिबात जे लिहिलेले आहे ते योग्य वेळी घडते. तुम्ही निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे, जो एक गंभीर गुन्हा आहे आणि तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल. हे ऐकून चित्रगुप्ताने हात जोडून यमराजाला विचारले, प्रभू, माझा गुन्हा क्षमा करा, पण मी कधीही आणि कसा मुक्त होणार? यमराज गंभीर स्वरात म्हणाले, तुम्हाला आता पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घ्यावा लागेल आणि या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल. तिथे गेल्यावर तुमच्या स्वतःच्या मूर्खपणावर 3 वेळा मोठ्याने हसल्यानंतरच तुम्हाला मुक्त केले जाईल. असे म्हणत यमराजाने चित्रगुप्ताला पृथ्वीवर ढकलले. चित्रगुप्त पृथ्वीवर स्वतःला नग्न आढळले. नश्वर जगाच्या नियमानुसार जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो कपड्याशिवाय असतो. थंडीत थरथर कापत तो रस्त्याच्या कडेला पडला होता. त्या क्षणी एक मोची तिथून जात होता. तो त्याच्या मुलांसाठी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. त्या नग्न माणसाला थंडीत थरथर कापताना पाहून त्याला दया आली. त्याच्या मुलांसाठी कपडे खरेदी करण्याऐवजी त्याने त्या माणसासाठी कपडे खरेदी केले. मोचीने कपडे आणि ब्लँकेट खरेदी केले. ते चित्रगुप्ताला देत तो म्हणाला, भाऊ, जर तू अशाच थंडीत पडून राहिलास तर तू वाचणार नाहीस. चित्रगुप्ताने कृतज्ञतेने उत्तर दिले, भाऊ, तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस, पण माझे कुटुंब नाही, घर नाही आणि अन्नाचे साधन नाही. आता मी कुठे जाऊ? मोची म्हणाला, भाऊ, जर तसे असेल तर माझ्यासोबत चल. मी तुला अन्न आणि काम मिळवून देण्याची व्यवस्था करेन. मोचीने चित्रगुप्ताला घरी नेले, पण तो घरी पोहोचताच त्याच्या पत्नीला दिसले की तो मुलांसाठी कपडे खरेदी करायला गेला होता, परंतु त्याऐवजी एका अनोळखी व्यक्तीला घरी आणले आहे. हे पाहून त्याची पत्नी संतापली. संतप्त पत्नी ओरडली, तू मुलासाठी कपडे खरेदी करायला गेला होतास आणि एका अनोळखी व्यक्तीला परत आणले आहेस. तुला कुटुंबाची काळजी आहे का? आम्ही मुश्किलने सांभाळत आहोत आणि आता तू त्याला घरी आणले आहेस. हे ऐकून घरातील वातावरण तापले. तिने मोचीशी भांडण करायला सुरुवात केली आणि त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. ती त्याला भांडू लागली आणि शिवीगाळ करू लागली. हे पाहून चित्रगुप्त हसू फुटला. चित्रगुप्ताला हसताना पाहून मोचीने आश्चर्याने विचारले, भाऊ, तू का हसत आहेस? तू काय पाहिलेस? चित्रगुप्त हसला आणि म्हणाला, भाऊ, मी तुला माझ्या हास्याचे रहस्य आता सांगू शकत नाही. वेळ आल्यावर मी तुला सर्व काही सांगेन. यानंतर चित्रगुप्त मोचीच्या घरी राहू लागला आणि मोचीचे सर्व काम शिकला. तो सुंदर बूट बनवू लागला. हळूहळू मोचीचे बूट संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले. मोठे मोठे राजे आणि सम्राटही त्याचे बूट खरेदी करण्यासाठी येऊ लागले. मोचीचे नशीब इतके तेजस्वी झाले की त्याच्या घरात पैशाची कमतरता नव्हती. एके दिवशी राजाचा एक सैनिक मौल्यवान चामडा घेऊन मोचीकडे आला आणि म्हणाला, ऐक मोची, आमचा राजा या चामड्यापासून बनवलेले बूट घालू इच्छितो. हे चामडा खूप मौल्यवान आहे. त्यातून सर्वोत्तम बूट बनवण्याची काळजी घे. ते खराब होऊ नये. सैनिकाने चामडा दिला आणि निघून गेला. मोचीने चित्रगुप्ताला समजावून सांगितले, हे बघ, हे राजाचे बूट आहेत. या चामड्याचे कोणतीही चूक करू नकोस. फक्त या चामड्याचे बूट बनव.
जर तू चप्पल बनवलीस तर राजा खूप रागवेल आणि आम्हाला कठोर शिक्षा होईल. मोचीने वारंवार स्पष्टीकरण देऊनही चित्रगुप्तनी मुद्दाम चामड्याचा वापर केला नाही. मोचीने चप्पल पाहिल्यावर तो श्वास रोखून बसला. तो चित्रगुप्तावर ओरडला, तू काय केलीस? मी तुला वारंवार सांगितले होते की तुला बूट बनवावी लागतील, पण तू ते बनवलेस. आता राजा आम्हाला सोडणार नाही. आमचे संपूर्ण कुटुंब मारले जाईल. मोचीचा राग पाहून चित्रगुप्त हसला. हे पाहून मोची रागाने म्हणाला, मूर्ख, तू सर्व काही उद्ध्वस्त करत आहेस आणि आता तू हसत आहेस. चित्रगुप्त शांतपणे म्हणाला, हे बघ, राजाचा सैनिक बूट घेण्यासाठी येत आहे. हे ऐकून मोचीला धक्का बसला. सैनिक जवळ येताच त्याने भीतीने वर पाहिले. मोचीचे हातपाय थरथर कापू लागले. सैनिक जवळ येताच तो म्हणाला, अरे मोची, काल मी तुला दिलेल्या चामड्याचे बूट बनवू नकोस. राजा गेला आहे. अंत्यविधीच्या वेळी चामड्याची चप्पल घालण्याची इथली परंपरा आहे, म्हणून कृपया चप्पल बनव. हे ऐकून मोचीला असे वाटले की जणू काही मृत्यूदेहात जीव परत आला आहे. त्याची काठी त्याच्या हातून पडली आणि त्याने चित्रगुप्ताचे पाय धरले आणि माफी मागितली. भाऊ, तू माझा जीव वाचवलास. कृपया मला माफ कर. मोचीची कृती पाहून चित्रगुप्त जोरात हसत होता. मोचीने विचारले, भाऊ, तू आता का हसत आहेस? चित्रगुप्त हसला आणि म्हणाला, भाऊ मोची, वेळ आल्यावर मी तुला माझा हसण्याचे कारण नक्कीच सांगेन. एके दिवशी 3 तरुण मुली एका वृद्ध महिलेसोबत मोचीच्या दुकानात आल्या. त्या त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या बुटाचे मोजमाप घेण्यासाठी आल्या होत्या. चित्रगुप्तनी मुलींना पाहताच ओळखले. त्यांनी स्वतःशी विचार केला, या त्याच मुली आहेत ज्यांच्या आईचे आयुष्य मी त्यावेळी घेतले नव्हते, म्हणूनच मी ही शिक्षा भोगत आहे. पण या मुली आता मोठ्या आणि सुंदर आहेत आणि चांगल्या कुटुंबातील असल्याचे दिसते. चित्रगुप्तनी मग वृद्ध महिलेला विचारले, आई, या 3 मुली कोण आहेत? वृद्ध महिलेने उत्तर दिले, बेटा, त्यांची आई लहानपणीच वारली होती आणि त्यांना आधार देणारे कोणीही नव्हते, म्हणून मी त्यांना माझ्याकडे ठेवले. माझ्याकडे करोडोची संपत्ती आहे, पण दुर्दैवाने माझ्याकडे स्वतःचे कोणी नाही, म्हणून मी त्यांना शिक्षण दिले आणि आता मी त्यांचे लग्न उच्चवर्गीय कुटुंबात करणार आहे. हे ऐकून चित्रगुप्ताला वाटले, देव जे करतो ते चांगलेच असते. जर त्याची आई त्याच वेळी मेली नसती तर या तिघांनाही आपले आयुष्य गरिबी आणि उपासमारीत घालवले असते. पण आज या वृद्ध महिलेने त्यांना करोडपती बनवले आहे आणि त्यांचे लग्न मोठ्या कुटुंबात होणार आहे. खरोखर देवाच्या योजना मानवापेक्षा खूप चांगल्या आहेत. हे विचारून चित्रगुप्ताला त्याचा तिसरा मूर्खपणा कळला. पण मूळ जोरात हसायला लागला. त्याने विचारले, भाऊ, तू आता का हसत आहेस? कृपया मला तुझ्या हास्याचे रहस्य सांगा. चित्रगुप्त म्हणाला, भाऊ, मी तुला माझ्या हास्याचे कारण सांगतो. मी चित्रगुप्त आहे. जेव्हा या 3 मुली लहान होत्या तेव्हा त्यांची आई मृत्यूच्या जवळ होती. पण या निष्पाप मुलीबद्दल दया दाखवून मी त्याच्या आईचा जीव घेतला नाही. म्हणूनच यमराजाने मला शाप दिला आणि मला पृथ्वीवर पाठवले. मी रस्त्याच्या कडेला नग्न पडलो होतो. मग तू मला तुझ्या घरी बोलावलेस. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा तुझ्या पत्नीने तुला खूप फटकारले. ती रागावली होती की तू तुझ्या मुलाच्या कपड्यासाठी असलेल्या पैशातून मला एक ब्लँकेट आणि कपडे विकत दिलेस. तुझ्या पत्नीच्या मूर्खपणावर मी पहिल्यांदाच हसलो. ती त्या पैशाच्या नुकसानीमुळे दुःखी होती, पण तिला हे समजले नाही की आमच्या मदतीने तुझ्या कुटुंबाचे नशीब बदलणार आहे. दुसऱ्यांदा मी तुझ्या मूर्खपणावर हसलो तेव्हा तू मला शूज ऐवजी राजासाठी चप्पल बनवल्याबद्दल फटकारले होते. तुला फक्त राजाच्या शूजची काळजी होती, पण तुला माहीत नव्हते की राजाला काय झाले आहे. संपूर्ण शहराला
माहीत होते की राजा मरण पावला आहे, परंतु तुझे लक्ष फक्त राजाकडेच होते. आम्ही काय घडते यावर हसतो. आपल्या समोर पण भविष्यात घडणाऱ्या घटना आपण पाहण्यात अपयशी ठरतो. देव अनेकदा आपल्या समोर अशा गोष्टी आणतो ज्या पहिल्या दृष्टिक्षेपात वाईट वाटतात, पण त्याचे परिणाम आपल्यासाठी चांगले असतात. एखाद्या व्यक्तीसोबत वाईट गोष्टी घडताना पाहून देवाला दोष देणे स्वाभाविक वाटते, परंतु भविष्यात आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण पाहण्यात अपयशी ठरतो. कधीकधी आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडतात, परंतु भविष्यात त्याचे वाईट परिणाम देखील होऊ शकतात. प्रत्येक घटनेचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असतात. आपण प्रत्येक परिस्थितीला काळाची बाब म्हणून स्वीकारली पाहिजे. देव जे काही करतो त्यामागे त्याची चांगली योजना लपलेली असते. प्रिय दर्शकाहो, आता आपण तुम्हाला सांगू की चांगले लोक सहसा दुःखी का असतात. मित्रांनो, चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी घडतात कारण त्यांच्या आयुष्यात नंतर काहीतरी मोठे आणि चांगले घडणार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत वाईट गोष्ट घडतात तेव्हा ते देवाचे आश्रय घेतात आणि त्याचे नाव आठवतात, ज्यामुळे त्यांचे सर्व पाप आणि दोष मिटतात. देवाची भक्ती हाच मोक्षाचा खरा मार्ग आहे आणि फक्त चांगल्या लोकांना देवाची उपासना करण्याची संधी मिळते. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की देवाच्या कोणत्याही योजना नेहमीच आपल्या भल्यासाठी असतात. जरी त्या पहिल्या दृष्टिक्षेपात वाईट वाटल्या तरी मानवाची दृष्टी मर्यादित आहे. त्यांना फक्त वर्तमान दिसते, परंतु देव संपूर्ण भविष्य पाहून निर्णय घेतो. जेव्हा आपल्यावर वाईट गोष्टी घडतात तेव्हा आपण धीर धरला पाहिजे आणि आपल्या कृतीवर विश्वास ठेवला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या अडचणी आपले चारित्र्य मजबूत करतात आणि आपल्याला देवाच्या भक्तीच्या जवळ आणतात. भक्ताचाच देवाला वारंवार शरण जाण्याची संधी मिळते. जे चांगले असतात ते कठीण काळात देवाचे स्मरण करतात, ज्यामुळे त्यांची सर्व पापे पुसली जातात. देवाची भक्ती हाच मोक्षाचा खरा मार्ग आहे. म्हणून आपण प्रत्येक परिस्थितीत देवाच्या योजनेवर विश्वास ठेवला पाहिजे. मित्रांनो, या कथेतून तुम्ही काय शिकलात ते कमेंट करून आम्हाला सांगा. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दररोज अशा माहितीपूर्ण कथा ऐकायला मिळतील. कथेच्या शेवटपर्यंत राहिल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद करतो. तोपर्यंत मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन कथेसह भेटेन. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.